हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात रात्री झोपण्यापूर्वी ही तयारी केली तर सकाळी तुमची धावपळ होणार नाही. सकाळी बरेचसे आपले कामं असतात त्यामुळे डबा वेळेत होत नाही किंवा काहीतरी गडबड होते. त्यामुळे ही तयारी केली तर आपला सकाळचा जो स्वयंपाक असतो टिफिन वगैरे असतात मुलांची ते अगदी वेळेत पूर्ण होतात. तर पहा इथे माझ्या स्वयंपाकाची तयारी रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे. रात्रीचा स्वयंपाक करताना जर मला थोडाफार जर वेळ मिळाला त्याच्यामध्ये मग मी बीटरूट सोलून ठेवत असते किंवा मग मोसंबी वगैरे असेल, मला उद्या ज्यूस करायचा असेल तर ते गोष्टी मी सोलून ठेवते, जेणेकरून उद्या सकाळच्या वेळेस ना खूप गडबड असते. टिफिन वगैरे असतात, अजून नाश्ता आहे ते काही ना काहीतरी चालूच असतं. त्यामुळे अशी तयारी करून ठेवली रात्री तर सकाळी आपल्याला सोपं जातं. त्यामुळे मी ही तयारी करून ठेवत असते. तुम्ही कुठली तयारी अजून करून ठेवता ते देखील मला कमेंटद्वारे कळवा. आणि इकडे मी शेंगा धुवून ठेवल्या आहेत जेणेकरून पाणी सुकेल माझं. आणि आमची जेवणं वगैरे झाल्यानंतर हे जे काही राडा असतो आपल्या किचनवरचा, बरेच जण फक्त कपडा मारतात. तर कपडा न मारता आपण जर थोडंसं घासलं आणि पुसलं की अगदी स्वच्छ होतं. आणि जे काही चिलटं माशा झुरळ वगैरे होतात ते चान्सेस खूप कमी असतात आपण रात्रीचं किचन स्वच्छ ठेवलं तर. त्यामुळे नेहमीच रात्रीचे भांडे मी रात्रीच घासून घेते, जेणेकरून सकाळी उठल्या मला किचनमध्ये जाऊन तेच खरकटं आणि ते खरकटी भांडे मला घासावं लागणार नाहीत. रात्रीचं मी रात्रीच क्लीन करून ठेवत असते. भांडे वगैरे झाल्यानंतर गॅस वगैरे घासून घेत असते. शक्यतो मी रात्रीचा गॅस पुसत नाही, घासून पुसून घेते. नुसता पुसलं तो तेलकट राहतो. त्यामुळे सगळं ते हे काढल्यानंतर घासून घेते इथे व्यवस्थित. अगदी खालून सुद्धा घ्यायचा, जेणेकरून कधी कधी खाली खरकटं सांडलेलं असतं आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये झुरळ येत असतात. नेहमी बघा गॅसच्या इथे झुरळ असतात तर ते खरकट्यामुळे झुरळ असतात बऱ्याचदा. ते इथे सगळं घासून घेतलं आहे. आणि कधी कधी गप्पा मारतसुद्धा मी हे काम करत असते. जर कधी मिस्टर किचनमध्ये असतील तर म्हणजे माझं कामही होतं आणि ते माझे व्हिडिओ शूट करतात. त्यानंतरची दुसरी तयारी अशी की बघा कधी कधी आपल्या भांड्याचा साबण संपलेला असतो वगैरे, तर ते सगळं जे काही संपलेलं असतं माझं ते मी रात्रीचं काढून ठेवते. कधीतरी असं होतं आणि आत्ता हे जेव्हापासून आणले ना मी हे भांडे घासायचं साबणचं, तर तेव्हापासून जरा जास्तच व्हायला लागलं. त्यामुळे नेहमी मी हे काढून ठेवते, जेणेकरून सकाळी मला शोधाशोध करावी लागणार नाही. त्यामुळे मी रात्री त्याच्यामध्ये हे भरून ठेवते, जे काही आपलं सोप वगैरे असेल पाणी वगैरे व्यवस्थित भरून ठेवते. जेव्हापासून मी हे लिक्विडचं आणलं आहे तेव्हापासून छान भांडेसुद्धा घासली जातात आणि अगदी साबण लिक्विड जास्त खराब देखील होत नाही. त्यानंतर जे काही सिंकमध्ये थोडीफार मी घासून घेतलं आहे, पण थोडंफार काही राहिलेलं असेल तर पुन्हा एकदा हात मारून घेते सिंकला. त्याच्यानंतर जो काही रात्रीचा कचरा वगैरे आहे तो सगळा घरातला बाहेर टाकते आणि कचऱ्याचा जो बॅग आहे ती गाठ मारून ठेवून देते, जेणेकरून सकाळी बॅगसुद्धा लावून ठेवते कधी कधी, जेणेकरून सकाळी कधी कधी आपल्याला लेट झालं ना तर घरचे मग तसेच त्याच डस्टबिनमध्ये कचरा टाकतात, हाताने पुन्हा आपल्याला तो काढायला लागतो. म्हणून मी रात्रीच कधी कधी बॅग लावून पण ठेवत असते. त्यानंतर जे काही आपले कपडे आहेत हे किचनचे काथ्या वगैरे ते सुद्धा पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवते. कधी कधी मीठसुद्धा टाकते, तुम्हीसुद्धा मीठ टाकत जा. त्यानंतर ही इकडं मग भाजी उद्या सकाळी काय भाजी बनायची त्याची तयारी मी अगोदरच करून ठेवते. भाजी चिरायची असेल किंवा भेंडी वगैरे असेल ती चिरून ठेवणं किंवा मग ती धुवून वगैरे ठेवणं. आज गवारीच्या शेंगा आहेत साफ करायला. गवारीच्या शेंगा साफ करायला खूप वेळ लागतो आणि उद्या त्या करत बसल्या की अर्धासा आपला वेळ इथेच जाणार आणि कुठलीही कामं आपल्या वेळेत होत नाहीत. त्यामुळे ही तयारी मी रात्रीच करून ठेवते. तर अगदी टी व्हीमध्ये कुठलाही कार्यक्रम चालू असेल ते बघता बघता माझ्या शेंगाही इकडे साफ करून लवकर होतात आणि टी व्ही बघता बघता काम केलं तर लवकर होतं असं मला तरी वाटतं. आणि ते शेंगा साफ करून झालेल्या आहेत. त्यानंतर एखाद्या डब्यामध्ये किंवा असं एक माझ्याकडे स्टीलचं भांडं आहे त्याच्यामध्ये मी भरून ठेवते. हे भांडं मला खूप आवडतं. कधी मी भाजी काढायला वगैरे सुद्धा ह्याच भांड्याचा वापर करते. असा सेट आहे माझ्याकडे 3 याचा. ते शक्यतो मी अशा काही गोष्टींसाठी ही यूज करते. डब्यामध्ये वगैरे कधी ठेवत असते, कधी नाही रिकामा नसेल वगैरे तर मग अशाच भांड्यामध्ये काढून फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवते, जेणेकरून सकाळी फक्त ह्या गोष्टी मला काढावं लागतील फ्रीजमधून आणि डायरेक्ट काम करावं लागेल जे काही सकाळची तयारी असेल टिफिन वगैरे ते. त्यानंतर मग आता जर टिफिन वगैरे असेल तर मग काय होतं ना, एवढे सगळे भांडे असतात घासायला आणि त्यामध्ये मग डब्याचं झाकण नाही सापडलं, खालची प्लेट नाही सापडली, वरची प्लेट नाही सापडली. त्यामुळे रात्रीचे जे डबे जे काही असतात झाकणं वगैरे ते अगोदरच काढून ठेवते. शेंगा साफ करून होस तर इथे आपलं हे गरम पाण्यामध्ये छान असं भिजलंही जातं आणि त्यातलं मळसुद्धा निघतो व्यवस्थित, ते धुतलंसुद्धा जातं. त्यामुळे तो पण अर्धाचा तास हे होऊन जातं माझं
हे छान भिजतं, त्यानंतर ते सुद्धा धुवून काढते व्यवस्थित. हल्ली पावसाचे दिवस चालू आहेत म्हणून तुम्ही हा कपडा, किचनचा कपडा घरामध्ये नका टाकू, तो बाहेर टाका, जेणेकरून वास त्याचा येणार नाही. नाही तर आपल्या किचनमध्ये वास यायला लागतो की ओला कपडा किचनमध्ये असेल तर. बघा डबे वगैरे असे इथे ठेवून देत असते. सकाळी उठल्या उठल्या स्वयंपाक झाला की डब्यात लगेच भरायचं, शोधाशोध काही करावी लागत नाही. असं काही स्वच्छ किचन करून ठेवत असते. त्यानंतर दुसरी तयारी म्हणजे बघा, माझं काय होतं, स्वयंपाकाची वेळ असते आणि चपात्या वगैरे करते तेव्हाच नेमकं पाणी येतं. मग प्युरिफाय भरलेलं असतं. त्यामुळे काय करते, रात्री ज्या काही बाटल्या वगैरे रिकाम्या झाल्या आहेत त्या सगळ्या भरून ठेवते रात्रीच. म्हणजे काही सकाळी फक्त बटन दाबायचं काम मला बाकी राहतं. नाही तर मग घरातलेही ते कधी कधी करतात. कधी जर त्यांनाही वेळ नसेल तर त्याच्यामुळे मग मी काय करते, आदल्या रात्रीच पाणी भरून ठेवते. आणि कधी कधी पाणीसुद्धा कमी येतं, त्यामुळे भरून शक्यतो मी पाणी ठेवत असते. त्यानंतर जे काही पाणी वगैरे आहे ते काढायचं, झाडू वगैरे मारायचा रात्रीचा. पहिलं मी फक्त हॉल आणि किचनच झाडू मारायची, आता मी बेडरूम वगैरे पण रात्रीचं झाडू मारते. संध्याकाळचं तर मारतेच, पण रात्रीसुद्धा मारते. म्हणजे जर उद्या मला जर फरची पुसायची असेल तर मला जास्त वेळ झाडायला लागणार नाही, किंवा मग न झाडू मारता जरी फरची पुसली तरीही अगदी काहीच कचरा वगैरे राहत नाही, जर आपण रात्रीच सगळं झाडू मारून घेतलं तर. पहा, अशा पद्धतीने मी किचन करून ठेवत असते. आणि माझी भांडी बघत असाल तुम्ही केवढे मोठे आहेत, रोजच एवढे मला भांडी घासायला असतात, म्हणजे असतातच. तर तुम्ही अजून कुठली कुठली तयारी करून ठेवता नक्की मला कमेंटद्वारे कळवा. आणि अजून एक तयारी करून ठेवते, ती म्हणजे उद्या मला काय ड्रेस घालायचा आहे, म्हणजे उद्या मला सकाळी शोधाशोध करावी लागत नाही, तो सुद्धा मी काढून ठेवत असते. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि यापेक्षा अजून वेगळी तुम्ही तयारी काय करतात ती सुद्धा कळवा, म्हणजे मी सुद्धा ती तयारी करत जाईल. तर आजचा व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे सांगा मला कसा वाटला. चला पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. सध्यासाठी बाय बाय.